तर वसई विरार नालासोपारा परिसराला मुसळधार पावसानं झोडपले। नालासोपारा रेल्वे स्थानक जलमय झालं। रुळावर पाणी आल्यानं लोकल सेवा विस्कळीत झाली। पश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेट ते वसईपर्यंतच सुरू आहे। तर नालासोपारा स्थानकातली ही आत्ताच्या क्षणाची दृश्य आपण पाहतोय। हा संपूर्ण रेल्वे मार्ग पाण्याखाली गेलेला आहे। रेल्वे रुळच दिसत नाहीयेत अशी ही परिस्थिती नालासोपारा स्थानकातली आपण पाहतोय। नालासोपाराचं एकीकडे संपूर्ण रेल्वे मार्ग जलमय झालेला आहे। नालासोपारा स्टेशनच्या बाहेर सुद्धा अशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे सध्या पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती वसईपर्यंतच होते। ही दृश्य आपण पाहतोय। हा संपूर्ण मधला पट्टा आहे नालासोपारा वसई दरम्यानचा। वसई ते नालासोपाऱ्यामध्ये रेल्वे रुळावर हे असं पाणीच पाणी झालेलं आहे। वसई विरार आणि नालासोपाऱ्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय। या ठिकाणी तुफानी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। नालासोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकात चारही रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। रेल्वे ट्रॅक जलमय झालेत, त्यामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक फक्त चर्चगेट ते वसईपर्यंत सुरू आहे। प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। नालासोपारा स्टेशन सोबतच स्टेशन परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठीही कमरे एवढ्या पाण्यातून प्रवास करावा लागतोय। वसईमधील सातीवली भोईदा पाड्यातील रस्ते जलमय झाले। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वसईमधील भोईदा पाड्यामध्ये पाणी साचले। पाणी साचलेल्या रस्त्यावर काही ट्रक अडकलेत। काही लोक गुडघाभर पाण्यातून प्रवास करताना दिसतायत। काही लोक ट्रॅक्टरमधून प्रवास करत असल्याचंही बघायला मिळतंय। रस्त्यावरील डिवायडर्सही पाण्याखाली गेलेले आहेत। मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील आचोळे मुख्य रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून परिसरात जनजीवन विस्कळीत झालंय। मुसळधार पावसामुळे वसई विरार मधला संपूर्ण परिसर हा जलमय झालाय। सर्वत्र पाणीच पाणी झालंय। वसईच्या मिठागरात अद्यापही पाण्याचा वेढा कायम आहे। इथल्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं लोकांची गैरसोय झाली आहे। नालासोपारा रेल्वे स्टेशनवरती आणखी पाहू शकता माझ्या पाठीमागे पूर्णपणे ट्रॅक हा जे पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे रेल्वेची सर्व्हिस आहे ती ठप्प झालेली आहे। पूर्ण सुकसुकाट ह्या रेल्वे स्टेशनवरती तुफानी पाऊस पडतोय। सकाळपासूनच पावसाला जोर धरलेला आहे, त्यामुळे रेल्वेची जी सेवा आहे ती पूर्णपणे बंद पडलेली आहे। दोन्ही ट्रॅकवरती पाणी भरलेलं आहे। त्याचबरोबर पाहायला गेलं तर माझ्या लेफ्ट हँड साईडला जर पाहायला गेलं तिथे सुद्धा एक रेल्वे उभी आहे। ती रेल्वे भरपूर वेळापासून पूर्ण ट्रॅक भरलेला आहे। भरलेल्या ट्रॅकवरती रेल्वे उभी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मात्र जर पाहायला गेलं पावसाचा जोर सुद्धा वाढलेला आहे आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर थोडाफार पाण्यात जर अजून पाऊस पडला तर हे जे पाणी ट्रॅकवरचं आहे ते 100% या प्लॅटफॉर्मवरती येईल। आणि पाहायला गेलं रेल्वेमध्ये सुद्धा इथं प्रमुख उभी आहे आणि त्यामुळे आता ही रेल्वे अजूनही चालू झालेली नाही। कधी चालू होणार आता पाऊस याची प्रतीक्षा इथं प्लॅटफॉर्मवरती लोक आहेत त्यांची त्यांना वाटते आहे। परंतु पूर्णपणे वसईपासून नालासोपारा विरारकडे जाणारी रेल्वे ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि आता पावसाने जोर धरलेला आहे। त्यामुळे आता जर पाहायला गेलं तर जे प्रवासी आहेत त्यांचे मात्र पूर्णपणे हाल झालेले आहेत। व्हिडिओ कृष्णास्वामी वैभवकांती विज्ञान मराठी नालासोपारा। नालासोपारा रेल्वे स्थानक आपण पाहतोय। आत्ताची ही दृश्य आहेत अगदी थेट गुडघ्याच्या वर या ठिकाणी पाणी आहे। रेल्वे रुळाचा हा संपूर्ण भाग आहे पूर्णपणे जलमय झालेला आहे। रुळावर पाणी आलेलं आहे। लोकल सेवा ठप्प झालेली आहे। आत्ता सुद्धा एक रेल्वे नालासोपारा रेल्वे स्थानकातच थांबवण्यात आलेली आहे। तर हा रेल्वे स्थानकाला लागून असलेला संपूर्ण परिसर आहे। बाजारपेठेचा काही भाग आहे। पूर्णपणे हा भाग जलमय झालेला आहे। स्थानक परिसराच्या बाजूला असलेली ही सगळी दुकानं आपण पाहतोय। मुसळधार पावसानंतर नालासोपारा रेल्वे स्थानकाचा
पश्चिमेचा असेल किंवा पूर्वेचा असेल, हा संपूर्ण परिसर हा जलमय होत असतो. पूर्वेकडची ही दृश्य आपण पाहतो. फक्त कॅमेऱ्यात बघून हसू थांबा मागे सर का मागे सर